अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना। तर ना आज मी तुमच्यासोबत काही युनिक टॉपिक घेऊन आलेली आहे। तर तेच काहीतरी म्हटलं तेही शेअर करते। आणि ना बरेच दिवस झालं मी असं तुमच्यासोबत बोलते की मी घरामध्ये खूप काही चेंजेस केलेत। तर त्यानिमित्तानेच मी आज तुम्हाला हेही सांगू इच्छिते की मी ना लवकरच तुम्हाला माझ्या घराचा टूर सुद्धा देणार आहे। तर ह्या काही गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, म्हणून मी म्हटलं चला आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगूनच टाकते की मी एक होम टूर देणार आहे छोटूसा। तर तो टूर कसा असणार आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल। तर सध्या तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपण एखादी गोष्ट घेतो ना किंवा एखादी वस्तू घेतो तेव्हा आपण खरंच ती घेतली वस्तू आणि ती आपण जशी घेतली आहे तशीच राहील अशी तर आपण नक्कीच अपेक्षा नाही करू शकत। पण त्यातल्या त्यात आपण फरक 19-20चा करू शकतो, पण अगदीच म्हणजे आपण घेताना हे असं होतं आणि नंतर एकदमच दुसऱ्या धातूमध्ये गेले। म्हणजे जर का आपण एखादी वस्तू घेतली आहे ती जर का एखाद्या धातूची आहे, आता सपोज एक आपण घेतलेलं आहे तांब्याचं भांड आणि ते थोडे दिवस आपण वापरल्याच्या नंतर ते जर का तुम्हाला नंतर त्या भांड्यामधून गंज जाणवायला लागली किंवा काय व्हायला लागलं तर तुम्हालाही थोडासा प्रश्नच पडेल ना। ऑब्विसली मला सुद्धा प्रश्न पडलेला आहे। तर असंच काहीतरी मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे की मी घेतली आहे गॅसची शेगडी। म्हणजे तिला आता बरेच दिवस झाले, म्हणजे 1-2-3 वर्ष झाले। 3 वर्ष म्हटलं तरी पण एवढं काय विशेष नाही आहे, कारण पहिली जेव्हा मी घेतली होती ना तेव्हा हे 3 वर्षापूर्वी जेव्हा मी चेंज केली तेव्हा मी ती खूप वर्ष वापरली होती, तरीही ती खूप चांगली राहिली होती आणि ते भांड्यांचा बिलकुल कलर वगैरे तर नव्हताच गेलेला। तर तेच मला तुम्हाला सांगायचं की मी घेताना शेगडी घेताना जेव्हा ते बर्नर होते ना तर ते बर्नर एकदम असे पितळेच्या धातूचे होते। तर आता काय झालंय की ते बर्नर एकदम काळे कुट्ट झालेले आहेत आणि खूप असे हे झालेले आहेत म्हणजे। आणि एक तर आहे मधलं जे बर्नर आहे ते तर जास्त यूज होत नाही, त्यामुळे त्याच्यावर सगळी तेलकटाची लेअर चढलेली होती। मग त्याच्यावर तेलकटाची लेअर चढलेली असल्यामुळे फक्त तेच एक बर्नर वेगळं दिसते आणि बाकीचे जे 2 आहेत ना तर ते वेगळे दिसत आहेत। तर असं का कशामुळं तर तेही मी तुम्हाला सांगते नक्कीच। तर आपला वापर खूप जास्त असतो त्यामुळे मग आपण गॅस म्हणजे कंटिन्युअसली लागणारीच वस्तू आहे ना, तर ते जास्त वापरामुळे एखाद्या वेळेस हीट पकडून सुद्धा होऊ शकतं तसं। तर होऊ शकतं, मी पण त्यातली काय तज्ज्ञ नाहीये त्यामुळे मी तुम्हाला एवढं काय डीपमध्ये जाऊन नाही सांगू शकत, पण जे काय घडलंय ना ते तर नक्कीच सांगू शकते। तर चला आता मी ते क्लीन करायला घेतले म्हणून मी तुमच्याशी एवढ्या सगळ्या गोष्टी बोलतीये। तर चला मी दाखवते तुम्हाला कसं झालंय ते। तर मंडळी तुम्ही बघू शकता हे भांडे बर्नर असं झालेलं आहे। मला वाटतंय ना म्हणजे मी माझ्या अनुभवातून सांगते की असं वाटतंय की हे जास्त वापरामुळे असं झालेलं असावं। हे 2च झालेले आहेत असे आणि ह्याचा वापर खूप कमी होतो। आणि काय होतं ना की फोडणी वगैरे दिल्याच्या नंतर आपण चम्मच वगैरे मध्ये ठेवतो तर चमच्याचं तेल वगैरे लागून ह्याला खूप तेलकटपणा असा आलेला होता। त्यामुळे एखाद्या वेळेस होत असेल तर ही 3 वर्षापूर्वीचे हे तिन्ही भांडे आहेत, बर्नर आहेत। तर हे बघा ह्याला थोडंसं असं जाणवतं की ह्याला गंज पकडली आहे, म्हणजे अर्थातच हे लोखंडच असल्यासारखं वाटतंय। आणि हे सुद्धा म्हणजे ह्याला गंज तर नाहीये पण खूप काळं पडलंय, पण आतल्या बाजूनी हे असं दिसतंय। आणि हे सुद्धा असं म्हणजे हे खूप असं वाटतंय पूर्ण लोखंडाचंच असल्यासारखं वाटतंय आणि हे थोडंसं मिक्स असल्यासारखं वाटतंय बघा तुम्ही। तर चला आता हेच शेअर करायचं होतं तुमच्यासोबत। जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलली होते की खरंच एका धातूची वस्तू दुसऱ्या धातूमध्ये कन्वर्ट होऊ शकते का? तर असं काही नाही, माझा गैरसमज होता तो। कारण मी जेव्हा केव्हा हे घासलं, मी त्याला क्लीन केलं बऱ्यापैकी, तर त्यानंतर मात्र हा माझा गैरसमज दूर झालेला आहे आणि आता
मी तुम्हाला ते शेअर करत आहे की मी काय वापरलेलं आहे ना, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. कारण तुम्ही कमेंट केल्या तरच मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. पण मला मात्र माझ्या बर्नर आहेत ना, तर ते खूप छान असे चमकवायचे आहेत. त्यासाठी मी खूप मेहनतसुद्धा करत आहे आणि केलेली आहे. तुम्हाला पुढे दिसणारच आहे मी काय-काय आणि कशी-कशी मेहनत केलेली आहे. तर ना इथं सर्वप्रथम तर मी आता आधी घासूनच घेणार आहे. आधी मी ज्या कोणत्या लिक्विडमध्ये टाकलं होतं त्याचं पाणी बघू शकता तुम्ही किती घाण झालेलं आहे आणि त्यातून मी काढलेलं आहे आणि नंतर मग हे जे काही पावडर आहे ना, तर त्या पावडरनी मी हे करत आहे, घासून घेत आहे आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही तिथं तुम्हाला दिसतच असेल की कितीतरी घाण निघती आहे. आणि मला असं वाटतं मी जेवढं आत्तापर्यंत साफ केलेलं आहे तेवढी इनफ नाही आहे. त्याला अजून थोडंसं 4-8 दिवसांनी त्याच्याकडे बघायला लागणार आहे. कारण ना खूप दिवस झालं पाहिलं नाही त्यामुळे त्याची हालत खूप खराब झालेली आहे. बाय द वे तुम्हीसुद्धा असा निष्काळजीपणा करत असाल तर नका करू. कारण आपला निष्काळजीपणा हा आपल्यालाच भोगावा लागतो. तर ना मी जर का थोडे दिवस आधीच लक्ष दिलं असतं तर आज गॅसच्या बर्नर असे नसते झाले. थोडंसं त्याच्यावर लक्ष दिलं असतं तर चांगले राहिले असते आणि त्याला जो त्या धातूचा आहे त्या धातूमध्ये तुम्हाला त्या कलरमध्ये तुम्हाला दिसला असता. पण धातू तर तोच आहे, पण त्यामुळे त्यामध्ये ना खूप असं सारखं आपलं आग लागून ते त्याचं थोडंसं तिथे लेयर साठलेले आहेत बरं का. तिथं काय हे झालं नाही, काय नाही. ते आपण जे आग लागते, तर आग लागल्याच्या नंतर जे काय आपलं ते बर्नर तापलं जातं, तर तापल्या गेल्याच्या नंतर तिथे थोडेसे लेयर असे वर साठत गेलेले आहेत. तर आता जेवढं माझ्याकडून होईल ना, तेवढं बऱ्यापैकी मी क्लीन करण्याचा प्रयत्न तर केलाच आहे. फायनली एवढे नखं घाण झाल्याच्या नंतर हा काय रिझल्ट आलेला आहे. तर मला वाटतं हा मोठा बर्नर आणि हे छोटं बर्नर आहे ना, तर त्याला अजून थोडीशी मेहनत घ्यायची गरज आहे. कारण ना हे खूप घाण झालं होतं आणि तुम्ही पाहिलंय आणि आत्ता पाहताय तर हे असे काय रिझल्ट आहेत. तर खूप छान निघालेलं आहे. कसं वाटलं ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय द वे आजची सिक्रेट ट्रिक कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि मी घासायला काय वापरलेलं आहे ते जर जाणून घ्यायचं असेल तर एक कमेंट करायला विसरू नका. हो, आणि चॅनलवरती आलाच आहात तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओवरती जर आलाय तर लाईक सुद्धा करायला विसरू नका. चलो बाय बाय.